काही जत तालुक्यातील नेते मंडळींची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ही देवभूमीला विरोध याची एक टॅगलाईन करण्यात आली। मला आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे की माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून जत हे नाव कुठेही पुसलं गेलेलं नाही, तर जतला देवभूमी जत हे नाव दिलं गेलेलं आहे। याची पहिल्यांदा या विरोधकांनी पहिलं ह्या गोष्टी समजून घ्याव्यात। त्यांनी कुठेही जत कट केलं, जतचं नाव बदललं किंवा अमकं केलं, ह्या कुठल्याही गोष्टी याचा प्रकार झालेला नाही। त्यामुळे सर्वप्रथम हा त्यांचा जो आतापर्यंत 1.5-2 वर्षामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून जी कामं चालू आहेत जत तालुक्यामध्ये, ही कामं आता याच्यावर कुठं बोलायला जागा नाही म्हणताना आता ते नवीन त्यांनी आता एक कुठं हे चालू केलं की देवभूमीला आमचा विरोध। आणि देवभूमीला विरोध म्हणून जी आज मग तुम्ही ते बोलत आहेत आता की बरेचसे की तुम्ही बाकीच्यावर बोला, पाण्याच्या प्रश्नावर बोला, विकासावर बोला, काही गोष्टी बोला। माझी या माध्यमातून सगळ्यांना एक जे विरोधक काल बोलत होते त्यांना सांगायचं की या पृथ्वी तलावर 2 प्रजातीचे लोक आहेत। काही जण देवाला मानणारे आहेत, काही जण राक्षसाला मानणारे आहेत। आता जे काय देवाला मानणारे आहेत ते देवाचं समर्थन करतील, देवभूमीचं समर्थन करतील, पण जर जे काय ज्यांची प्रवृत्ती देवाला मानण्याचीच नसेल मग ते ह्या गोष्टीचं समर्थन करणारच नाही। मग त्यांचा दुसरा एक वेगळावाना प्रयत्न असा आहे की देवभूमी नाव करण्यापेक्षा जत तालुक्यामध्ये काय करताय सांगा, जत तालुक्यासाठी काय करायला लागलाय सांगा। तर गेल्या 1.5-2 वर्षामध्ये माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून या जत तालुक्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात निधी आला। याचं उदाहरण म्हणलं तर जत पंचायत समितीची इमारत चालू आहे। आपण सगळे पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही आपण बघून याल तर तिथं बांधकाम चालू आहे। उद्या 14 तारखेला नगर परिषदचं या नगर विकास राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ मॅडमच्या माध्यमातून ते तिथं उद्घाटन होत आहे। ह्या 2 इमारतीत झालं। पाणी पुरवठ्याचं जत शहराचं काम चालू आहे, ग्रामीण भागातील रस्त्यांची कामं चालू आहेत। कधी नव्हे ते पाणंद रस्त्यासाठी ह्या जत तालुक्यामध्ये इतर राज्याच्या माध्यमातून 150 किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आला। हे फक्त तुम्ही जर आपण शासनाच्या जी.आर बघितले, शासनाच्या जर परिपत्र बघितले तर आपल्याला लक्षात येईल। काही काल विरोधकांनी बोललं गेली MIDCचा विषय, तर MIDC आपण बघा, MIDCचं गाजर दाखवलं नाही तर MIDC साक्षात उतरवण्याचा आमदार साहेबांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न अद्याप आतापर्यंतही चालू आहे। गेले 1.5-2 वर्ष आमदार साहेब याच्यासाठी झटत मंजूर झाली MIDC खरोखर आहे, पण तिथं उद्योजक यायला तयार नव्हते। जाहिराती निघाल्या, पेपरबाजी झाली, पण तिथं उद्योजक यायला तयार नव्हते, कारण JNPT पर्यंत जाणारा माल हा त्यांचा अंतर जास्त पडत होतं। या माध्यमातून आमदार पडळकर साहेबांनी आपण बघितलं असेल कालच्या अधिवेशनामध्ये 502 कोटी रुपये जत उंदी रस्ता, जेणेकरून हा रस्ता चांगला व्हावा आणि जेणेकरून इथून पुढे एक कमीत कमी त्या पुढच्या उद्योजकांना वाटावं की बाबा आता इकडे रस्त्यांची सुविधा झाली आहे, पलीकडे विजापूरला एअरपोर्ट होतंय, इकडे कोल्हापूरचं एअरपोर्ट झालंय आणि कमीत कमी प्रवासामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नियोजन होईल अशा पद्धतीने आमदारांनी या तालुक्यामध्ये नियोजन चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे। त्यांनी सांगितलं दुष्काळ पडलाय, याच्या पहिला जतमध्ये दुष्काळ पडला नाही का? अहो, आमदार साहेबांच्या माध्यमातून जो वारंवार जत तालुका दुष्काळी, जत तालुका दुष्काळी, दुष्काळ हे नाव पुसण्याचं तर त्यांनी काम सुरुवात केली आहे। बर राहिली 1.5 आता 1.5 वर्ष झाली त्या नसला आमदार होत। गेले 5-5 वर्ष आपण आमदार राहिलात, आपण काय केलं या तालुक्यासाठी याचाही त्यांनी खुलासा करावा। 2014 ते 2019 आणि 2019 ते 2024 ही 10 वर्ष आपण काय केलं याचाही खुलासा जनतेनं केला पाहिजे। जनता सुज्ञ नाही, जनता सगळं बघते आहे, पण कुठल्याही पद्धतीनं जर काय वेगळ्या पद्धतीची चर्चा करायची आणि वेगळ्या पद्धतीचं लोकांना दिशाभूल करायची, ते आटपाडीचा आहे म्हणून हिनवायचं। आता आटपाडी बिटपाडी असं काही राहिलेलं नाही या तालुक्यामध्ये। जत तालुक्याचे आमदार हे गोपीचंद पडळकर साहेब हे जत तालुक्याचे आहेत। जत तालुक्याच्या माध्यमातून त्यांना काल त्यांचा बँकेचा ठराव झालाय। जत तालुक्यामध्ये त्यांचा आता इथं घर बांधायला चालू आहे। त्यामुळे जत तालुक्यातून बाहेर आहे आटपाडीचे, हा प्रश्न आता सगळ्या लोकांनी सर्वसामान्य जनतेच्या मनातून निघून गेलाय आणि जनतेची कामं व्हायला लागले। कधी बघितलं का तुम्ही 2014 ते 19, 19 ते 24 आमदार झाल्यापासून पाठिंबाच्या वेळेला 5 बसेस आपल्या जतमध्ये आल्या आणि आता परत परवा 10 बसेस आल्या, म्हणजे 15 जिजाऊ बसेस आल्या। म्हणजे किती कामं चालू आहेत हे आपल्याला बघता येईल, पण विरोधकांना ह्या गोष्टीचं भांडवल करायचं आहे। त्यामुळं
मुळात जे काही त्यांनी काल जाणून बुजून जे चालू केलं देवभूमी देवभूमी देवभूमी, त्या मात्र वेगळा अर्थ आहेत की मग त्यामध्ये देवाभावांचं नाव आहे असाही काय अर्थ काढला गेला त्यांच्या बोलण्यात येत होतं. देवाभूमी देवाभूमी या माध्यमातून देवाभूमी देवाभावा हा विषयच नाही. जत तालुक्यामध्ये आमदार साहेबांनी ग्राउंड लेवलला जाऊन माझ्यासारखे अण्णासारखे बरीचशी सगळे नेते मंडळी आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, गावातील सरपंचापर्यंत जाऊन त्या गावातील मंदिरांची परिस्थिती जाणून घेतली. गावात कशा पद्धतीची मंदिर आहेत, किती प्राचीन आहेत, किती जुनी आहेत, त्या लोकांची तिथे येणारी लोकसंख्या किती, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन कमीत कमी 36 मंदिरांची यादी केली. यामध्ये प्रामुख्याने आता नवीन लेटेस्ट झालेली मंदिर म्हणून तर बनाळीचं तिथं 5 कोटी रुपये आमदार साहेबांच्या माध्यमातून मिळाले. उमराणीला 5 कोटी रुपये मिळाले. त्यानंतर गुड्डापूरला 5 कोटी रुपये मिळाले. मुचंडीला 5 कोटी रुपये मिळाले. दोरलीमध्ये ब्रह्मनाथाचं मंदिर आहे तिथं 5 कोटी रुपये मिळायला लागले. खलाटीला लक्ष्मी मातेचं मंदिर आहे तिथं 5 कोटी रुपये मिळाले. याच्या पलीकडे जाऊन जी काही मंदिरं गायरान फॉरेस्ट विभागामध्ये आहेत, वन विभागामध्ये आहेत, त्यामध्ये सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून वन विभागाला सोबत घेऊन कमीत कमी मग मोठेवाडीची मरगोबाई आहे, गिरगावची ती लक्ष्मी मंदिर आहे, असे आणखी 2-3 मंदिरं अशी आहेत की त्यांना वन विभागाच्या माध्यमातून त्यांचा एक वेगळा आराखडा तयार केला आणि त्या आराखड्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. काही लोकांनी काल म्हटलं की त्यांनी ठोस काम सांगावं या तालुक्यामध्ये. ठोस तुम्ही ठोस कधी करू शकला नाही आणि दुसऱ्याला ठोस करून विचारण्यापेक्षा जे पंचायत समितीचं गेले ही पंचायत समिती स्थापन झाल्यापासूनची ती इमारत होती, तुम्हाला वाटलं नाही का ती पंचायत समितीची इमारत बदलावी? नगर परिषदची आता शहराध्यक्ष बोलतील त्या विषयावर सुद्धा. शहर नगर परिषदची इमारतची परिस्थिती बघताय. आता ही कामं व्हावी, ठोस कामं नाहीत का? ज्या ठिकाणी आपला कारभार चालतोय, ज्या ठिकाणी ह्या जतचं ग्रामीण भागातलं एक मुख्य प्रवेशद्वार किंवा एक मुख्य इमारत म्हणून मानली जाते जे पंचायत समितीची, ती इमारतच पंचायत समितीला कशी आवश्यक आपण बघताय रोज. त्यामुळे ही ठोस कामे नव्हेत का? जत सारख्या शहरी या भागामध्ये पूर्ण पाण्याची पाईपलाईन चालू आहे, हे ठोस काम नव्हे का? ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची कामं चालू आहेत. मला वाटतंय की पार पूर्ण जर इकडचा पट्टा घेतला जो ह्याचा आमचा दरिवडची जिल्हा परिषद गट घेतला विस्तारितचं काम जर बघितलं आपण कागनडीपर्यंत चांगल्या पद्धतीने उकरण्याचं काम चालू आहे, पाईपा बसवण्याचं काम चालू आहे. आणि एवढं सगळं काम होत असताना मग मात्र कुठल्या तरी अँगलनं की बाबा ते बाहेरचं आहे, अमका आहे तमका ह्या गोष्टी चालू काढायच्या आणि वेगळ्या पद्धतीनं लोकांच्यावर बोलायचा हा जो प्रकार चालू आहे तो आम्ही मुळात खपवून घेणार नाही. दुसरा त्यांचा एक विषय, एका बाजूला ते काय म्हणतात बघा, आमदारांची पीए टक्केवारी घेतात, हे करतात, कामाची टक्केवारी घेतात, कामं आणतात आणि कामं त्यांची आटपाडीची लोक करतात. तुम्हीच तुमच्या तोंडाने बोलताय. पहिल्यांदा 2 मिनिटापूर्वी काय बोलताय, यांनी कामच आणली नाहीत, कामच मंजूर केली नाहीत. दुसऱ्या बाजूला 2 मिनिटांना काय बोलताय की कामं झाले, कामं आणलेत आणि त्यांचे आटपाडीतील नेते मंडळी किंवा ठेकेदार येऊन कामं करलेत. जत तालुक्यामधले बरेचसे सुबेचे कॉन्ट्रॅक्टर असतील, ओपनचे कॉन्ट्रॅक्टर असतील, मजूर संस्थावाले असतील, ही चांगल्या पद्धतीने यांना कामं मिळायला लागले, चांगल्या पद्धतीने लोक कामं करायला लागले. फक्त काही लोकांचं काय झालंय आणि टक्केवारी हा विषय झाला तर टक्केवारी कोण कशी आहे काय आम्हाला सांगायला नको की 2000 आम्ही बी सक्रिय राजकारणातच आहे. 2014 पासून आम्ही सुद्धा जवळून बघतोय की कोणाची किती टक्केवारी कशा पद्धतीने केली जाते, कोण कशी टक्केवारी घेतं हे आम्हाला माहित नाही का? त्यामुळं जे म्हणतात ना की बाबा काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्या घरावर दगड फेकू नये, हा प्रकार आहे. त्यामुळे हे त्यांनी धंदा बंद करावा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवभूमी हे नामांतरण याचा शासन निर्णय आता 2 दिवसात होईल. पूर्ण शासनाच्या ह्याच्यावर पूर्ण आहे ते पटलावर आहे, ते पूर्ण 2 दिवसात होईल. आता मग आज त्याचा आरडाओरडा करून काही फायदा होणार नाही आणि वेगवेगळ्या वल्गना करायच्या, वेगवेगळ्या बडबडून त्याचा बाष्पळ बडवून काही उपयोग होणार नाही. जतची जनता ही सुज्ञान जनता आहे. ग्रामीण भागातील लोकांच्याकडे बघण्याचा, आमदार साहेबांच्याकडे बघण्याचा खूप दृष्टिकोन वेगळा आहे. त्या तालुक्यातील तुम्ही फेसबुकचे, व्हॉट्सअपचे किंवा इंस्टाग्रामचे कमेंट्स वाचा. ठीक आहे, 4 विरोधक असतात, त्यांचा तो धंदाच आहे, ते धंदा करतच बसणार. पण ज्याला खरोखर काम करायचं आहे, ज्याला ग्राउंड मध्ये उतरून काम करायचं आहे, ते आमदार साहेब हे काम करत आहेत. ठीक आहे. आणि काही सांगितलं की आमदार साहेब फोन उचलत नाहीत. ठीक आहे, फोन जरी उचलत नसला तर माझ्यासारखा कार्यकर्ता इथं बसलेला जो कार्यकर्ता आमदार साहेबांचं नाव सांगितल्यानंतर कुठे एखादं तिथे काम अडत नाही, ही तर भूमिका आहे. पण तुम्ही फोन उचलून किती जणांची कामं केली याचाही त्यांनी खुलासा करावा असं मी त्यांना आव्हान करतो. आणि जतचं नामांतरण हे जत नुसतं नसून तर देवभूमी जत होईलच अशी मी आपणास आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून ग्वाही देतो. पहिल्यांदा मी जाहीर निषेध व्यक्त करतो
कारण त्यांनी जत तालुक्यातल्या लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण केला आहे की बाबा जतचं नामांतरण होत आहे, तर जतचं नामांतरण होत नसून जतला फक्त देवभूमी हा दर्जा प्राप्त करून देण्यासाठीचा हा प्रस्ताव आहे. जतला याच्या आधी तुम्ही दुष्काळी जत म्हणून हिणवलं, आता ते हिणवणं थांबवा. आता आमच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून जतला देवभूमी जत हा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्ही लोकांच्या मध्ये जाताय, संभ्रम निर्माण करताय की बाबा तुमची आयडेंटिटी बदलावी लागणार आहे, आधार कार्ड बदलावे लागणार आहे, त्याच्यानंतर तुमचं मतदान कार्ड बदलावं लागणार आहे, तुमचे पॅन कार्डवरचे नाव बदलावे लागणार आहेत. असं काही नसून फक्त जतला देवभूमी दर्जा प्राप्त करण्यासाठीचे हे प्रस्ताव आहे हा. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणता की बाबा आमदार साहेबांनी नाही कामं केली नाहीत. हे काय आहेत कामं? जत नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनासाठी 79 कोटी रुपयाची योजना आमदार साहेबांनीच तर मंजूर केली. त्याच्यानंतर नगर परिषदेच्या सोलार प्रोजेक्टसाठी आता जत नगरपालिकेचं विजेचं बिल 18 लाख रुपये आहे महिन्याचं बिल 18 लाख रुपये येतं. हे आमदार साहेबांना ज्यावेळी कळलं त्यावेळी आमदार साहेबांनी सोलार प्रोजेक्टसाठी प्रशासनाकडे मागणी केली आणि त्याच्यासाठी 13.5 कोटी रुपयाची मागणी आमदार साहेबांनीच केलेली आहे. त्याच्यानंतर नगर परिषदेच्या इमारतीसाठी 10 कोटी रुपये आमदार साहेबांनी दिले. आता येत्या 14 तारखेला त्या इमारतीचं उद्घाटन सोहळाही संपन्न होणार आहे. प्राणी संग्रहालयासाठी 106 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आणि ते परवाच प्राणी संग्रहालयासाठी जी टीम आली होती ती पाहणी करायला आमदार साहेबही त्यांच्यासोबत होते आणि त्यांनी प्रस्तावही तसं केंद्र शासनाकडे पाठवलाय. लवकरात लवकर ते प्राणी संग्रहालयाचं काम मार्गी लागेल. आणि जत करण्यासाठी नाट्यगृहासाठी आमदार साहेबांनी प्रस्ताव ठेवला. नाट्यगृह आपल्या जतमध्ये उभं राहत आहे. त्याच्यानंतर नमो उद्यान आता उद्या परवाच उद्घाटन आहे 14 तारखेला नमो उद्यानचं आणि मुलांच्यासाठी अभ्यासिकेचं आणि आरटीओ कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. एवढी कामं जतमध्ये आमदार साहेब करत आहेत आणि जतमध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून विकासाचा रथ मोठ्या सुसाट वेगाने सुटलाय. हेच तरी त्या विरोधकांचं पोटशिव आहे की बाबा आमदार साहेब असं करतात आणि आमदार साहेब काही करत नाहीत. आमदार साहेब काही नाव बदलत नाहीयेत. आमदार साहेब फक्त जतला जो दुष्काळाचा कलंक लागलाय तो पुसण्याचं काम त्यांनी करत आहेत. याच्या आधी तुम्ही म्हणलं की बाबा दुष्काळ आहे ना, मग विस्तारित मशाल योजनेसाठी देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांनी 2000 कोटीचा निधी आधीच मंजूर केला होता. ती योजना गतीला आहे, कामाला काम चालू आहे त्याचं. पण आमदार साहेबांच्या अशा लक्षात आलं की बाबा ह्या योजनेतून जे 2 पाईपलाईन आपण केलेले आहेत त्यातून उच्च दाबानं पाणी तालुक्यापर्यंत पोहोचणार नाही हे त्यांच्या ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी त्यांनी आता सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे परत प्रस्ताव करून त्याच्यासाठी सब लाईनसाठी आणि एक सब लाईन 3री लाईन टाकण्यासाठी 500 कोटी रुपयाचा निधी परत त्यांनी मंजूर करून घेतलाय. आणि काय करावं त्यांनी? जब तर दुष्काळ पुसण्याचं काम ते करत आहेत ना. मग आणि त्याच्यानंतर त्या 2 आमदारांच्या मध्ये काल एक बेडूक बसला होता. ती बेडूक लई ढारोढारो करत होतं की बाबा ते म्हणत होते की आमदारा जत ही आमची अस्मिता आहे, आमच्या अस्मितेला धक्का लागलाय आणि आमची अस्मिता पुसू देणार नाही आणि जर असं झालं तर आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू, हे करू. पण मला त्यांना एक सांगायचं आहे, बेडका तू आधी तुझ्या मालकानं जो आमच्या गोरगरीब जनतेच्या शेतकऱ्यांच्या सभासद फीवर जो कारखाना उभारला होता ते जे तुझ्या मालकानं कारखाना ढापलाय त्या कारखान्याचं आधी नाव बदल. आमच्या कारखान्याचं नाव होतं राजे विजयसिंह डफळे शेतकरी सहकारी साखर कारखाना. त्या कारखान्याचं नाव आम्हाला पाहिजे तेच हवंय. ही आमच्या आधी जतकरांची मागणी. तुम्ही आम्ही काहीच केलं नसताना नाव बदललं. अरे तुम्ही तर करून दाखवलं. मग त्याच्यामुळं मला त्यांना सांगायचं आव्हान आहे. आणि तुम्ही जेव्हा आमदारांच्या बाजूला बसला होता आणि तुम्ही तिथे एक शब्द असं म्हणला की बाबा मी आमदारांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या मुलाचं नाव बदला आणि त्यांचं लग्न झालं त्यामुळे त्यांना तेही बोलू शकत नाही असं बोलले ते. पण मला त्यांना म्हणायचं आहे तुमच्या बाजूला 2 माजी आमदार बसले. त्यांनी 5 वर्ष सत्तेबरोबर संसार केलाय. त्यांनी कुठल्या मुलाला जन्म दिला का? हा माझा त्यांना सवाल आहे. त्यांनी एखादं विधायक काम सांगावं की बाबा आम्ही ह्या आमदारांनी या दोन्ही माझी आमदारांनी एखादं विधायक काम केलेलं त्यांनी सांगावं की बाबा मी हे काम केलेलं आहे. काही यांच्याकडनं कामं नाही. कुठतरी एक सभा मंडप कर, नाहीतरी काहीतरी कर, कुठल्या तरी समाजाला खुश कर, नाही हे कर. याच्याशिवाय यांचे धंदे नाही. एवढंच काम त्यांनी केलेलं आहे. माझी परत एकदा पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एक सांगणं आहे, जतकरांना एक विनंती आहे. जतचं नामांतरण होणार नाही. जत हे जतच राहणार आहे. पण जतला दुष्काळी जत म्हणण्यापेक्षा आपण देवभूमी जत म्हणून स्वीकारूया. माझी आपल्या पत्रकार बांधवांच्या वतीनं सर्व जतकरांना विनंती आहे की आपण दुष्काळी जत म्हणण्यापेक्षा देवभूमी जतचा स्वीकार करूया आणि सर्वांनी याला पाठिंबा देऊ.
आणि महाराष्ट्र राज्याचे नेते, आमचे मार्गदर्शक नेते माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या बाबतीत व जतच्या नामांकनाच्या बाबतीत जो विरोधकांनी काल पत्रकार परिषद घेतली त्याचं मी सर्वप्रथम जाहीर निषेध व्यक्त करतो. कारण विकासाच्या मुद्द्यावर, जत तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावर आजपर्यंत कोणीही काम केलं आणि आमदार साहेब जसे निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी जो विकासाचा धडाका लावला आहे आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर आता आपण त्यांच्याबरोबर स्पर्धा करू शकत नाही किंवा त्यांच्याबरोबर आपण टिकू शकत नाही. विकासाच्या मुद्द्यावर काहीही बोलता येत नाही. त्यामुळे आपण त्या मुद्द्यावर न बोलता कुठेतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करावा आणि जनतेचं कुठेतरी दिशाभूल करावी या हेतूनं जतच्या नामांतराचा विषय घेतला गेला. ऍक्च्युली जतचं नामांतर होणारच नाही, जत हे नाव राहणारच आहे. फक्त आतापर्यंत जत तालुक्याला दुष्काळी जत म्हणून हिणवलं गेलं जात होतं. ते कुठेतरी थांबवून जतला आमदार साहेबांच्या माध्यमातून देवस्थानच्या विकासासाठी भरपूर निधी आतापर्यंत आला. जवळपास 40 कोटीपेक्षा जास्त निधी आतापर्यंत उपलब्ध झाला आणि येणाऱ्या काळात सुद्धा जतच्या विकासासाठी, देवस्थानच्या विकासासाठी आणखी भरपूर निधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जतला देवभूमीचा दर्जा आमदार साहेबांनी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आता 1-2 दिवसात तो होईल. म्हणजे हा कुठेतरी पोटछोड आणि जनतेमध्ये आमदार साहेबांच्या बाबत असणारी लोकप्रियता याच्या कुठेतरी दिशाभूल करावी या हेतूनं जतचं नामांतरण करणं. ऍक्च्युली देवभूमी जत हा नाव असंच नाव राहणार आहे. जतच्या नावात कुठेही बदल होणार नाही. त्यामुळे जत तालुक्यातील सर्व जनतेला माझं कळकळीचं आव्हान आहे की आपण कोणत्याही दिशाभूल व भूलथापांना बळी न पडता जतचं नामांतर झालेलं नाही. जत हे नाव आहे असं राहणार आहे. फक्त देवभूमी जत असं नाव होणार आहे. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. विकासाच्या मुद्द्यावर बोलायला गेलं तर आतापर्यंत झालेल्या लोकांना पंचायत समितीची इमारत दिसत नव्हती का? नगर परिषद स्थापन होऊन किती वर्ष झाली? ती इमारत दिसत नव्हती का? विकास म्हैसाळ विस्तारित योजनेला आता 3री सबलाईन टाकत आहे. पालन रस्त्याच्या माध्यमातून जवळपास 37-38 कोटी रुपये उपलब्ध केले जात आहेत. प्राणी संग्रहालयाला 106 कोटी रुपये आता केंद्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत. आरटीओ कार्यालय झालं. आरटीओ कार्यालय आतापर्यंत करता आलं नव्हतं का? नाट्यगृह होतंय, मग आतापर्यंत नाट्यगृह दिसलं नव्हतं का? आपणही पदावर येऊन गेले, आपण तालुक्यासाठी काय केलं याचं सगळ्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं आणि त्यानंतर आमदार साहेबांनी केलं विकासाच्या मुद्द्यावर बोलावं. विकासाच्या मुद्द्यावर बोलता येत नाही. त्यामुळे कुठेतरी पळवाटा काढून आमदार साहेबांना कुठल्या तरी माध्यमातून बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. त्यामुळे जत तालुक्यातील जनतेनं याचं पूर्ण अभ्यास करावा आणि यावर आमदार साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहावं आणि विकासाचा मेरू हा कुणी अडथळा आणला तरी थांबणार नाही. हा मेरू असाच दौडत राहील आणि जत तालुक्याचा महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे जत तालुक्याच्या राजकीय इतिहासात एवढा निधी कधी आलाय हे त्यांनी ठामपणे सांगावं. आमदार साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत आलेला निधी आणि आतापर्यंत झालेल्या याच्यात 5 वर्षात कोणत्या काळात जास्त निधी आला याचा पण अभ्यास करावा आणि यावर उत्तर द्यावं. एवढं करून थांबतो.